अखेर मुंबईच्या महापौर निवडीचा मुहूर्त ठरला। जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानंतर बसणार मुंबईचा महापौर, विश्वसनीय सूत्रांची माहिती। भाजपा आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीमध्ये चर्चा। महापौर पदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे यांच्यासह शीतल गंभीर आणि योगिता कोळींचं नाव आघाडीवर। फडणवीस आणि शिंदेंमधील बैठकीनंतर निर्णय होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ कोकणात धडाडणार। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुख्यमंत्री मैदानात। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मुख्यमंत्री प्रचार करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा परिषदेच्या प्रचारामध्ये सक्रिय। साताऱ्यातील तळदेवमधून प्रचार सभांची सुरुवात। आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू। राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संबोधित करणार। यंदा प्रथमच रविवारी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार। किसान सभेच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत सकारात्मक चर्चा। लाल वादळ आज आंदोलन मागे घेण्याची शक्यता। आज 2 मंत्री आंदोलनस्थळी जाऊन चर्चा करणार। संभाजी भिडे यांची वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच। गांधी हे कलंक, देशद्रोही, हिंदूंचा द्वेष करणारे। राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत खालच्या भाषेत टीका। सहर शेखच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया। काही जण प्रसिद्धीसाठी बालिश वक्तव्य करतात, आव्हाडांचं विधान। आज सकाळी 11 वाजता मनसेची महत्वाची बैठक। मुंबईतील 52 उमेदवार, विभागाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। तक्रार देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याकडून बेदम मारहाण। बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस ठाण्यातील प्रकार। मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्याची तक्रारदाराची मागणी। नीट पीजी 30 ऑगस्टला तर नीट MDS 2 मे रोजी होण्याची शक्यता। राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून संभाव्य तारखा जाहीर। लाडकी बहीण योजनेतून 45 लाख महिला बाद। KYC नंतरही 26 लाख महिला लाभापासून वंचित। हप्ता बंद झाल्यानं अनेक महिलांमध्ये रोष। देशातील कापूस बाजारामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून दरामध्ये स्थिरता। कापसाला प्रति क्विंटल 8,000 ते 8,300 रुपये दर। बाजारात आवक घटली। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। सोयाबीनची 6,000 रुपये क्विंटलच्या दिशेने वाटचाल। 2 दिवसात 200 रुपयांची वाढ। धुळ्यातील शिरपूर तालुक्याला गारपिटीनं झोडपलं। जळगावलाही हलक्या सरींसह गारपिटीचा फटका। पुण्याच्या इंदापुरातही पावसाची हजेरी। श्रीनगर आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी। विमानसेवा आणि रस्ते वाहतूक बाधित। मोठ्या संख्येनं पर्यटकही अडकले। जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये रात्री उशिरा हिमस्खलन। घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। सुदैवानं कुणीही जखमी नाही। ऑस्ट्रेलियाप्रमाणे गोव्यातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरास बंदी घालण्यास गोवा सरकार विचाराधीन, तर सरकारी पातळीवर विचारविनिमय सुरू।